पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वाढत्या उष्णतेचा तडाखा आता जीवघेणा ठरत असल्याचं समोर आलं आहे। निमगाव सावा येथील एका शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार निमगाव सावा गावातील गावमाळा परिसरातील राहणाऱ्या रुपाली भाऊ गाडगे वय वर्ष 40 या शेती काम करत होत्या। मागील 2 दिवस त्या कडक उन्हात दिवसभर खुरपणीचं काम करत असल्याचं सांगितलं जाते। सोमवारी सकाळी सुमारे 11:30च्या दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अधिक तपासणीनंतर डायग्नोस्टिक सेंटरला जाण्याचा सल्ला दिला। मात्र तपासणीसाठी जात असतानाच त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या। काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती आणि 3 मुलांचा परिवार आहे। त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत कष्टाची कामं टाळण्याचं, पुरेसं पाणी पिण्याचं आणि स्वतः काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। विशेषतः शेतकरी आणि मजूर वर्गाने उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे।